केस होती, त्यांच्याकडे जन्मतारीखही नव्हती, जन्मवेळही नव्हती, काहीच नव्हतं. आणि ते एका ज्योतिषाकडे गेले आणि ज्योतिषाने त्यांना पुखराज घालायला लावला. तर कोणत्या बेसिसवर घालायला लावला? राशीवरती घालायला लावला. जर गुरु त्याच्या पत्रिकेत खराब असेल, त्या माणसाला ऑलरेडी हार्ट अटॅक आलाय. मी सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुमच्याकडे जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण नसेल, कुठलाच रत्न धारण नका करू. तुम्ही फक्त एक चांदीची चेन घाला किंवा एक कडं घाला, बाकी रत्नांच्या भानगडीत पडूच नका. कारण की तुम्हाला नाही माहिती तुमच्या चार्ट मध्ये काय प्रॉमिस आहे. त्यांनी काय होणार माहितीये का सर, प्रॉब्लेम्स येणार तुम्हाला, नकळत प्रॉब्लेम्स येतात. आणि रत्न हे जे आहेत ते हे वाढवतं नेहमी, कमी कधीच करत नाही. तुम्हाला जर कोणी ज्योतिषाने सांगितलं असेल की रत्न घातल्यानंतर इफेक्ट कमी होतो, तर कमी नाही होत. ते ग्रहबल वाढवतं ना, ग्रहबल वाढवतं. मग आता जर खराब ग्रह असेल तर त्याचं वाढवलं तर काय होणार आहे? अधिक शक्तिशाली होईल आणि अधिक वाट लावेल. हा 3 कोटी रुपये एका महिन्यात लॉस झाले एका जणाचे. राहू मधून गुरुमध्ये गेला आणि गुरुमध्ये त्याला पुखराज घालायला लावला, एका महिन्यात रस्त्यावर. हे इफेक्ट असतात रत्नाचे.